नमस्कार, मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. आज मार्केट अतिशय गोंधळाचं होतं. मार्केट सावरतंय असं वाटू लागलं. मार्केट ग्रीनमध्ये गेलं आणि पुन्हा मार्केट एवढं पडलं, 600 पॉईंट मार्केट पडलं. बहुतेक असं कारण मार्केटमध्ये तरी काही मिळालं नाही, पण जपानमध्ये जो 7.2 रिश्टर स्केलचा भूकंप झाला ते कारण असावं असं वाटतंय. सगळीकडून वेगवेगळ्या प्रकारचे धोके आहेत आणि त्याचा परिणाम मार्केटवर होतोय. RBIची पॉलिसी आली. RBIने कुठल्याही प्रकारचा बदल रेटमध्ये केला नाही. अजूनही महागाईची चिंता करावी अशी स्थिती आहे असं RBIने सांगितलं. त्यांनी रेपो रेट 6.50, SDF 6.25 आणि MSF 6.75 असे ठेवले. रिव्हर्स रेपो रेट 3.35 आणि जूनचा CPI 5.1%. त्यांनी सांगितलं भारताची GDP ग्रोथ जी आहे ती चांगली आहे, स्टेडी पण आहे, पण अनइव्हन आहे. म्हणजे काही ठिकाणी झाली आहे, काही ठिकाणी नाही आहे. म्हणजे गरजेनुसार व्हायला पाहिजे. बॉन्ड यील्ड सुद्धा कमी झाले. मार्केट मात्र व्होलटाईल आहे. हवामानातही सातत्याने बदल आहे. जिओग्राफिकल तणाव आहे. चांगला पाऊस पडलाय, पेरणी वाढतीये, धान्य उत्पादन वाढतंय. सेवा क्षेत्रामध्ये चांगली प्रगती आहे, ग्रामीण क्षेत्रामध्ये चांगली मागणी आहे आणि सरकारी आणि खाजगी दोन्हीही गुंतवणूक वाढते. त्यांनी जे GDP ग्रोथचं अनुमान ठेवलं ते 7.2% एवढं ठेवलं आहे. म्हणजे FY24 ते FY25 क्वार्टर 1 मध्ये 7.1, क्वार्टर 2 मध्ये 7.2, क्वार्टर 3 मध्ये 7.3 आणि क्वार्टर 4 मध्ये पुन्हा 7.2. आणि महागाईचं जे अनुमान त्यांनी सांगितलं ते क्वार्टर पहिल्या क्वार्टरमध्ये 4.4, क्वार्टर 2 मध्ये पण 4.4, क्वार्टर 3 ला 4.7 आणि क्वार्टर 4थ्याला 4.4 आणि FY26 मधल्या पहिल्या क्वार्टरलाही 4.4 असं महागाईचं अनुमान ठेवलं. त्यांनी ज्या गोष्टी महत्त्वाच्या या सगळ्यामध्ये सांगण्यात आल्या त्याच्यामध्ये एकच गोष्ट अधिक चांगली जाणवली. तुम्हाला इन्कम टॅक्सचा रिटर्न भरायचा आहे. तो रिटर्न भरताना तुम्ही UPIच्या अंतर्गत इतके दिवस 1 लाख रुपये देऊ शकत होता. आता ही पेमेंट तुम्ही 5 लाखापर्यंत करू शकता UPI अंतर्गत. त्याचप्रमाणे कुणालाही तुम्ही अथॉरिटी देऊ शकता तुमचं UPI वापरून पेमेंट करण्यासाठी. म्हणजे इन्कम टॅक्स पेमेंट UPIच्या अंतर्गत करायचे तर पूर्वी 1 लाखापर्यंत करता येत होतं, आता ते 5 लाखापर्यंत करता येईल. तुम्हाला पेमेंटची अथॉरिटी सेकंडरी युजरला देता येईल.
आणि दुसरं, तुम्ही चेक सकाळी दिल्यानंतर लवकरात लवकर म्हणजे त्याच दिवशी तो चेक क्लिअर होईल, अशा काही गोष्टी आज त्यांनी पॉलिसीमध्ये सांगितल्या. पण बाकीचे सगळे रिझल्ट्स होते. सीगल याचं लिस्टिंग झालं. सीगल हा 401 रुपयाला दिला होता. नॅशनल स्टॉक एक्सचेंजला 419 रुपयाला, तर बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला 413 रुपयाला त्याचं लिस्टिंग झालं. मारुतीने 2555 अल्टो गाड्या परत बोलवल्या, कारण स्टिअरिंगमध्ये दोष असेल असं वाटून त्या गाड्या परत बोलवण्यात आल्या. नावाचा रिझल्ट लागला. प्रॉफिट NAVA, प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी झालं. भारत फोर्जचं प्रॉफिट कमी झालं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिनही वाढलं. यांना 146 कोटीचा वन टाइम लॉस बुक करावा लागला. स्नोमॅन लॉजिस्टिक्स यांचं प्रॉफिट कमी झालं, रेव्हेन्यू वाढलं. युनिकेम लॅब ही तोट्यातून फायद्यात आली, रिझल्ट चांगला लागला, मार्केटने रिस्पॉन्सही चांगला दिला आणि ह्यांचं उत्पन्न युनिकेम लॅबचं सुद्धा वाढलं. त्याच्यानंतर ग्लोबल हेल्थचं प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन मात्र कमी झालं. कोचिन शिपयार्ड यांचं प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन वाढलं. तेगा इंडस्ट्री यांचं प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन तिन्ही गोष्टी वाढल्या. JSW एनर्जीला सोलार एनर्जी कॉर्पोरेशनकडून 230 मेगावॅट सप्लाय करण्यासाठी ऑर्डर मिळाली. मुंजाल ऑटोचं प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिनही वाढलं. बिर्ला कॉर्पचं प्रॉफिट 59 कोटीवरनं 32 कोटी झालं. त्यांचं रेव्हेन्यू पण कमी झालं, मार्जिन पण कमी झालं. अँटनी वेस्टचं प्रॉफिट कमी झालं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन वाढलं. इंडियन ह्यूम पाईप यांचा रिझल्ट चांगला आला, प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन तिन्ही गोष्टी वाढल्या. 22 ऑगस्टला GSTची मीटिंग होणार आहे. यामध्ये हेल्थ इन्शुरन्स आणि जनरल इन्शुरन्स या दोन्हीवरच्या GST कमी करण्यावर विचार होईल. पण GSTमधून प्रत्येक राज्याला पुष्कळ पैसे मिळत आहेत, तर हे पैसे सोडायला राज्य तयार नाही. बहुतेक 5% GST ठेवण्यावर एकमत होईल असा अंदाज आहे. मेट्रो ब्रँड्सनी न्यू एरा कॅपिटल बरोबर लायसेन्सिंग करार केला. MRFचं प्रॉफिट कमी झालं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी झालं. ॲलेम्बिक फार्मा यांचा रिझल्ट सुंदर आला, प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन वाढलं. गार्डन रिच शिपबिल्डर्स प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी झालं, पण जेवढी किंमत वाढली होती शेअरची तेवढा रिझल्ट काही चांगला नव्हता. त्यामुळे 100 रुपये शेअरचा भाव कमी झाला. PCBL यांचं प्रॉफिट, मार्जिन
आणि रेव्हेन्यू तिन्ही गोष्टी वाढल्या, रिझल्ट चांगला आला. 9C रिझल्ट कमजोर आला, खराब आला, प्रॉफिट रेव्हेन्यू मार्जिन सगळं कमी झालं. मिल्डा कॉर्प तिन्हीही वाढलं, रिझल्ट चांगला आला, प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन वाढलं. RVNL रिझल्ट चांगला आला नाही, प्रॉफिट रेव्हेन्यू मार्जिन सगळंच कमी झालं. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचं प्रॉफिट 265 कोटी, रेव्हेन्यू 671 कोटी आणि मार्जिन 19.50. आधार हाऊसिंग फायनान्सचा प्रॉफिट वाढलं, त्यांच्या 535 शाखा झाल्या, त्यांचं नेट इंटरेस्ट इन्कम सुद्धा वाढलं आणि त्यांचे AUM 21,726 कोटी झाले. लोन बुक 22,000 कोटीचं झालं. ॲस्ट्राझेनेका ही फायद्यातून तोट्यात गेली. उत्पन्न वाढलं, प्रॉफिट वाढलंच, फायद्यातून तोट्यात गेली, त्यांचं उत्पन्न वाढलं ॲस्ट्राझेनेका. आता क्रिसिलचं प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं. शिल्पा मेडिकल यांचं प्रॉफिट वाढलं. पेज इंडस्ट्रीने 300 रुपये डिव्हिडंड दिला, पण त्यांचं प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन मात्र कमी झालं. केपीआय ग्रीनचं प्रॉफिट रेव्हेन्यू दोन्हीही वाढलं आणि मार्केटने रिस्पॉन्स पण चांगला दिला, शेअर वरच्या सर्किटला लागला होता. ॲस्ट्रलचं प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी झालं. ॲस्ट्रलचा रिझल्ट मार्केट संपल्यानंतर आला आहे. एबीबीचं प्रॉफिट वाढलं, पूर्वी 295 होता, आता 443 झालं. रेव्हेन्यू 2,508 वरनं 2,830 झालं आणि मार्जिन 13.9 वरनं 19.2 झालं आणि ABBने 10 रुपये 66 पैसे एवढा डिव्हिडंड दिलाय. पण ABBचा हा Q2चा रिझल्ट होता. मी बरेच रिझल्ट याच्यामध्ये कव्हर केलेत किंवा RBIच्या पॉलिसीतले जे महत्त्वाचे भाग होते तेही तुम्हाला सांगितले. जर काही याच्यामध्ये उरलं असेल, सांगितलं गेलं नसेल, तर ते उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेन किंवा याच्यानंतर जे काही रिझल्ट येतील तेही तुम्हाला उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये मी सांगेन. पण मार्केटमध्ये गोंधळ आहे, त्यामुळे ट्रेडिंग करण्याचं प्रमाण कमी ठेवा आणि अचानक जर शेअर वाढू लागला आणि तुम्हाला प्रॉफिट होतोय तर त्याच्यामध्ये प्रॉफिट बुकिंग करा, म्हणजे तुमची काळजी कमी होईल आणि मार्केट पडत आहे त्यामुळे जो तुम्हाला शेअर घ्यायचा असेल तो कमी भावात खरेदी करता येऊ शकतो. नमस्ते.